इतिहास में देखने मिलेंगे। 20 कोई भूल नहीं पाए। जगत के ऊपर एक बड़ा बीमारी आ चुकी थी, महारोग लग पड़ा था जिस नाम का था कोरोना। नाम से काफी डर चुके हैं लोग। अभी भी कहेंगे एक हैंडसम बॉय आता हुआ जिनका नाम है लोचन, 12th मैन है। चला प्रशांत ऑपरेशन करना पहिला चेंडू खुल्या पळात हे बाकी टटवण्याच्या नादामध्ये चेंडूचा अतिरिक्त धावा पहिला चेंडू वाईडच्या रूपात बघायला मिळतो। प्रशांतने हॅट्रिक घेतली तर सर्वोदयकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय। प्रशांत जर तुम्ही हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं गतवर्षी तर विजेता संघ आहे तुमचे स्पॅक डिव्हिजन। बघा कशा पद्धतीने गोलंदाजी करतो पुन्हा एकदा प्रशांत। आपल्या षटकाला पुढचा चेंडू राईट आर्म विकेट मारा होतो। इथे बघा चेंडू टटवला जातो, कट केला जातो तो म्हणजे पॉईंटच्या रिझल्टला। इथे सेपरेशन करेपर्यंत आपलं खातं उघडलं गेलं आणि या फलंदाजाचं नाव आहे ते मयूर। मयूर हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो बुडब्या गावचा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी टाकतो। लेफ्ट आर्म ब्रेक ब्रेक या गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे। MCCचा खेळाडू हा बुडब्या गावातला। येणारं भवितव्य खूप उज्ज्वल बघायला मिळेल अशा पद्धतीची गोलंदाजी करतोय निशांत पाटील। तुम्ही जर कॅच पकडलात तर 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला सर्वोदय सराकडनं जाहीर झालंय। पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू गोलंदाजी करतो प्रशांत। इथे बाकी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते। चेंडूच्या पाठीमागे एखादं एक धावतो बघायला मिळतो। बघूया दुसरी धाव पूर्ण होते पण चेंडू जातो सीमा पलीकडे, धावतो आणि चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा। विजय पुढचा चेंडू गोलंदाजी करतो प्रशांत। इथे बाकी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते। चेंडूच्या पाठीमागे एखादं एक धावतो बघायला मिळतो। बघूया दुसरी धाव पूर्ण होते पण चेंडू जातो सीमा पलीकडे, धावतो आणि चेंडू जातो सीमा पलीकडे। सर्वोदय सरांकडनं प्रशांत हर विकेट पे हर 1000 रुपये का इनाम आपको लेने रखा है। खेल की धार खोलो, तरवारीची धार लावा आणि चिरछेद करा, गडी बाद करा। प्रत्येक विकेटवर सर्वोदय सरांकडे प्रशांतने 1000 रुपयाचं पारितोषिक लावलाय। चला पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी हाताळी झाली। चेंडू पडल्यात ऑफच्या बाहेर थोडासा अजून निघतोय। निर्धाव चेंडू हाताळला जातो। फलका धावसंख्या लागली ती 5, 6 धावा। ओके सर, यस आपलं नाव ओंकार दांडेकर फॉर्म कोण चिंचणी दांडेपडा। ओके या वेळ चला पुन्हा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू प्रशांत गोलंदाजी करतो। इथे बाकी बॅक फूट लागला, काय सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळते। आज आठवण होते गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलची। जो गुंडप्पा विश्वनाथ स्क्वेअर कट बघून असंख्य वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाला, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजा, इंग्लंडच्या गोलंदाजाला ज्या पद्धतीने बॅकफूटला जाऊन जे स्क्वेअर कट करायचा त्याची आठवण तुम्हाला बघायला मिळते। आणि या एक धावेनिशी फलका धावसंख्या लागते 7। सलामीची जोडी आपण बघतो युनिट 4B मयूर आणि प्रफुल्ल। हा डावखुरा मयूर ज्याने खरोखरच आता नाव कोरलंय, एक डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून बुडब्या गावातून असंख्य चाहते ते निर्माण केले। इथं पुन्हा प्रशांत आपल्या षटकाला पुढचा चेंडू सरळ फलंदाज म्हणजे मयूर। हा इथे बाकी सरळ बॅटीने खेळून काढला चेंडू जातो तो म्हणजे लॉंगच्या रिझनला। इथे बाकी सेपरेशन करेपर्यंत फलकाव धावसंख्या 1 निवडच्या धावसंख्या होते ती 8 धावा। आणि इंडस्ट्री स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने इथे मॅच आयोजित केल्या टीव्हीच्या मैदानावरती। आजचा दुसरा दिवस खरोखरच एका सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलं की 9 वर्षानंतर पहिल्यांदाच युनिट 2B फायनलमध्ये पोहोचलाय। ऐतिहासिक वर्ष म्हणून गणलं जाणार या पृथ्वी तलावावर 21वावं साल। पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी करतो। इथे बाकी फलंदाज इथे बाकी सरळ बॅटने खेळला जातो की क्लास बघायला मिळतो। बघा मिडल ऑफ द बॅट चेंडू लागला जातो, ड्राईव्ह बघायला मिळतो, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला खेळला गेला। ह्याला तर क्रिकेटचं कौशल्य म्हटलं जाईल। परिपक्वता कशी असावी ते हे 2 फलंदाज बघायला मिळते। पहिलं संपलं आणि आता आमचे पंच भाग्यशाली स्कोरिंग करतात आणि धावसंख्या झालाय 9 धावा या फलकावर लागला झालाय। चला चंदनजी त्यांना सांगा थोडीशी घाई करा कारण पल्सुरी सरांचा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचतोय। टीम मिटिंग कमी करा जेणेकरून सुंदर फायनल तुमच्या वाट्याला येऊ शकते। काय ऑर्गनायझर केलाय, काय कमिटी बनवलाय आणि दीपक वडे साहेब तुमचं तर खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। तुम्हाला घरत साहेबांची देखील साथ मिळते, आमच्या मोगरे मॅडमची साथ तुम्हाला मिळते, तुमच्याबरोबर निशांत पाटीलची तुम्हाला साथ मिळते आणि जे तुम्ही काम करतात त्या कामाला जे प्रेम दाखवतं प्रत्येकाचं सहकार्य तुमच्या मागे लागेल की सरांनी बोललं आम्हाला ऐकायचं आहे, सरांनी सांगितलं आम्हाला करायचं आहे आणि हेच तर तुम्हाला बघायला मिळते। मॅनेजमेंटपर्यंत एखादा प्रश्न पोचवायचा हात सोपं काम नाही आहे हो। आम्ही एका इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आमच्या गाड्या चालतात, आम्हाला माहिती आहे आणि ते काम दीपकजी सुंदर पद्धतीने करतात म्हणूनच तर हे मोठं इव्हेंट तुम्ही करू शकता। अमित बारी मलिंगा
जर तुम्ही विकेट घेतला तर 1111 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे सरोदे सराकडनं. आणि मी समालोचनामध्ये असलं की कॅश घेतल्याशिवाय तो पुढची मॅच चालू करत नाही, म्हणून बक्षीस जाहीर करताना सांभाळून करा. पुन्हा बाकी याला गोलंदाजी करतोय मलिंगा. इथे बाकी काय क्लास बघायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या रिझनला बॅकफुटला गेले, चेंडू पायामध्ये टाकला गेला. आणि आता तुम्हाला सांगतो की ही मॅच मोठ्या स्कोरची होणार आहे. 70 धावा तरी कमीत कमी होतील. तर प्रत्येक अंदाज इथं खरा ठरत आहे, कारण तुम्ही ह्या ग्राउंडचे एकदम जाणकार आहात. आणि 70 धावा झाल्या तर मयूरची गोलंदाजी वेगळी बघायला मिळेल. हा काय फलंदाजी बघायला मिळते. मयूर नावाचा हा खेळाडू MCC मुरबामध्ये खेळत असताना आता त्यांनी गाजवलं. सातपट्टी मुरबा एडवन सफाळा इथे खरोखरच कौशल्य गाजवलं. डावकरा फिरकी गोलंदाज. मी कालच बघितलं की हा खेळाडू मग A मध्ये का गेलं. कदाचित आमच्या सागरला माहिती नसावं की या खेळाडूचं कौशल्य तुम्ही स्वतःहून सांगायला पाहिजे. बघा मला खेळायचंय. आता पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू गोलंदाज आहे तो अमित बारी. मलिंगा नावाने त्याला ओळखलं जाते. चला घाई करा मलिंगाजी, वेळ काढू नका. जेणेकरून तुम्हाला फायनल 8 षटके ते खेळायचे तुमच्या हातामध्ये. हो इथे बघितलं मलिंगा चेंडू टाकतंय सरळ वाईडच्या रूपाने. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या पोहोचते ती 11 धावा या फलकावर पोहोचल्या जातात. एक द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळते चेंडूफळी खेळीच्या माध्यमातून या TVMच्या मैदानावरती. ज्याने उत्कृष्ट खेळाडू देशासाठी दिले. मुंबई रणजीपटू म्हणून असंख्य खेळाडू आपण पाहतोय. आणि आज देखील दारं ठोठावतात अंडर 14 साठी मुंबई संघासाठी प्रतीक यादव आर्यन. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण मैदानात असं आहे की शाळेमध्ये धडे गिरवले जाते या मैदानावरती. एकदा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. इथे बाकी धावबाच्या डायरेक्ट पाहायला मिळते का पायच्या दरम्यान नाही. गॅदरिंग जर व्यवस्थित झालं असतं तर तुम्हाला विकेट मिळालं असतं. सुंदर क्षेत्ररक्षण ट्रिकनेस बसायलाच पाहिजे. धावसंख्या 1 ने वरती 12 धावा फलकावर लागल्या जात आहेत. दोन्ही फलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे. एक डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला भेटतो मयूर आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे तो प्रफुल्ल. अतिशय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. 70 धावा जर झाल्यात तर बाकी वेगळं चित्र इथे पाहायला मिळेल. विकेट काढल्यात तर बाकी धावसंख्या तुम्ही थांबवू शकता. एकदा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू गोलंदाजी हाताळतोय अमित बारी उर्फ मलिंगा नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज. 1000 रुपयाचं पारितोषिक सरदेव साहेबांनी जाहीर केला. विकेट काढला तर इथे बॅकफुटला गेला, चेंडू कट केला जातोय. उत्कृष्ट स्क्वेअर कट पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमा पलीकडे 4 धावा. काय उत्कृष्ट स्क्वेअर कट बघायला मिळते. गुंडा फास्टर विश्वनाथ स्क्वेअर कट. वन अ ब्युटिफुल शॉट. डीजे चौकार वाजला बेटा, गाणं घे. धावसंख्या 4 निवड धावसंख्या होती ती 16 धावा. अतिशय सुंदर सुरुवात बघायला मिळते. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये पुन्हा एकदा अमित बारी. इथे बाकी सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतो. काय ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतं. सुंदर फलंदाजीचं कौशल्य दाखवलं जातं इकडे. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केलेला निखिल. व्हॉलीबॉलचे हकदार सुहास कुठे आहे, त्याने मैदानावरती जायचंय. व्हॉलीबॉलचे पंच सुहास कुठे असतील तर TVMच्या ग्राउंडवर जे आपलं व्हॉलीबॉलचं मैदान आहे तिकडे जायचंय. व्हॉलीबॉलचे पंच सुहास. धावसंख्या झाला. बॉल किती बाकी आहे? 4 2 टू गो. आणि धावसंख्या झाली 16 धावा. 17 अतिशय सुंदर सुरुवात बघायला मिळते. डावखुरा आणि उजवा अशी ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. एक बघायला मिळते मयूर, दुसरा पाहायला मिळतो म्हणजे प्रफुल्ल. मयूर आणि प्रफुल्लची जोडी. पुन्हा एकदा मलिंगा आपल्या षटकाला पुढचा चेंडू राईट मोड विकेट मारा करतोय. हे बाकी पुन्हा खराब गोलंदाजी पाहायला मिळते. आज बाकी त्यांची लय बिघडला असं मला हरकत नाही आहे. जी दिशा काल आम्ही पाहिली होती, डावखुरा आला की थोडासा प्रॉब्लेम होतो अशा यॉर्करला टाकणाऱ्या गोलंदाजांना. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या पोहोचते ते 18 धावा या फलकावर लागल्या जातात. बिल्कुल कांटे की टक्कर का ये दूसरा सेमीफाइनल मैच यूनिट 4B और स्टैक A के बीच में. पहले बल्लेबाजी करते हुए यूनिट 4B. एकदा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय तो म्हणजे अमित बारी. इथे बाकी सुंदर चेंडू. हीच धार तुमच्यासाठी असायला पाहिजे. डावखुऱ्या फलंदाजाला जखून ठेवलं जाते. यावेळेला बाकी पूर्ण चकमा खातोय, चकला जातोय तो हा मयूर. तर 2 षटकं सुरू आहे. दुसरं षटक मार्गस्थ फलकावर. धावसंख्या लागला 18. अजून देखील या षटकातला 1 चेंडू येणे बाकी आहे. अतिशय सुंदर सुरुवात, चांगली सुरुवात आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये या सेमीफायनलमध्ये चांगली सुरुवात बघायला मिळते. त्या 2 षटकामध्ये त्याने बघितलं चांगली गोलंदाजी या संघाकडे. 6 ते 7 फलंदाज स्पॅक संघाकडे तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि खरोखरच कौतुक करायला पाहिजे या
खेळाडूचं सलामीच्या जोडीचं पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू राईट अमोर तिकडे मारक होतोय ते बाकी सुंदर गोलंदाजी पण तेवढाच हुशारीने चेंडू खेळून काढला जातोय तुमच्या स्क्वेअर लेगच्या रिझल्टला इथे बाकी शिफ्टेशन करेपर्यंत फलकाव धावसंख्या 1 ने मारते आणि 2 षटकं संपली धावसंख्या झाल्या 19 तो 2 ओव्हर के बाद बिना कोई विकेट हुए यूनिट 4B विदाउट लॉस 19 रन लावून घ्यायचंय तर त्याला 2 षटकं झाले पॉवर प्लेचं सोडून आता बघा तुला 5-4चं कॉम्बिनेशन बघलं 5 खेळ तुम्ही जास्तीत जास्त बाहेर ठेवू शकतात तर तुम्ही खरोखर सांगेल कालपासून सुरुवात झाली 9 वर्षानंतर पहिल्यांदा 8 वर्षानंतर 2 दिवस हे सामने ठेवले गेले आणि त्याच्यामुळेच हे चांगलं चित्र तुम्हाला बघायला मिळते हे जे ड्राईव्स वगैरे आहेत तुम्ही 4 षटकामध्ये पाहू शकत नाही 8 षटकाच्या खेळामध्ये तुम्हाला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतात मित्रा जितू तर आता आपण गोलंदाजी कोण करतोय बॉलर्सने हिमांशू सरने हिमांशू वरून मॅन फ्रॉम मुरुबा नवापूर सर्व बारियोकर राजा ज्याला म्हटलं जातं प्रीतम बारी आणि जगविख्यातामध्ये नाव लोटलं संपूर्ण देशाच्या क्रिकेटमध्ये प्रीतम बारी परम मित्र आहे चांगला मित्र आहे अतिशय सुंदर गोलंदाजी सुंदर फलंदाजी खेळतो पण नवापूरच्या स्पर्धेमध्ये यावर्षी खेळताना नाही 2 गावं भांडली गेली त्याच्यातून तो खेळला नाही खरोखरच बघायला मिळते आणि असा खेळाडूला त्या स्पर्धेत खेळता येत नाही हे त्याचं भाग्य म्हणावं लागेल कारण जो परदेशामध्ये लोकप्रिय जगामध्ये लोकप्रिय पूर्ण पालघर जिल्ह्याचा राजा ज्याला म्हटलं जातो तो हा प्रीतम बारी बघूया तर बाकी करतात हवा बारी आपल्या षटकातला पुढचा चेंडू इथे बाकी सुंदर पद्धतीने ड्राईव्ह बघायला मिळतो हो काय मयूराची फलंदाजी बघायला मिळतो बाकीचे पण प्रत्येक चेंडू हा टार्गेटमध्ये घेतो आणि ड्राईव्ह करतो एकेने दुसरी धावा करते अशी सुंदर फलंदाजी बघायला मिळते आज बाकी त्यांच्या ए संघाला वाटत असेल की आम्ही हा हिरा सोडलाय हा हिरा जर त्यांच्याकडे असता तर उत्कृष्ट डावखुरा फिरकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल या स्पर्धेचा तो मयूर नावाचा हा खेळाडू पाहायला मिळेल चला पुन्हा एकदा हिमांशू बारी आणि समोर फलंदाज आहे तुमचे मयूर हा बाकी रेंज घेऊन जातोय इथे मोठा झटका तपून परतोय हा मयूर नावाचा खेळाडू पहिला झटका बसतोय तो म्हणजे युनिट 4B चा मयूरीला हिमांशू बारी आणि समोर फलंदाज आहे तुमचे मयूर मोठा झटका तपून परतोय हा मयूर अक्रॉस करायचं आहे फलंदाज अक्रॉस व्हायचं काय डीजे केलाय म्हणून तर मग राजू वडेकडे जायचं मंडप डेकोरेशन डीजे करायचं लग्नाचा माहोल बना लोकांना संख्या ठिकाणी मला लग्नाला जाता आलं 3 लग्न अटेंड केले 10 मिनिटं गेलो आणि सर्वजण सर 501 रुपये आपण इकडे पाठवायचे जो पहिलं पारितोषिक जाते हिमांशू बारी यांना आणि पहिलं विकेट घेतलंय जो अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो या आर्टिस्ट इंडस्ट्रीज मधला येणाऱ्या काळामध्ये ह्या मयूरची करामत तुम्ही वापीला जा झगाऱ्याला जा डोंबोलीला जा तुम्हाला पाहायला मिळेल कारण डावखुरा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज हा तुम्हाला पाहायला मिळतोय जास्त वेळ घेऊ नका आपल्याला जर फायनल 8 ओव्हरची खेळवायची असेल तर हा सामना लवकरात लवकर संपवावा लागेल जास्त वेळ घेऊ नका नाहीतर मग अंतिम सामन्याला आपल्याला षटकं कमी करावी लागतील नाही लागत निश्चित सर निश्चितच त्याला तर दीपक वडे सर बाकी आता आनंद लुटतात त्यांना घडी बाद मिळाला उत्साहित आहेत की आता बाकी आम्ही कामगार आता पुढचा फलंदाज रंजन बारी हा देखील नवापूरचा पूरा नवापूर का बारीवाडा भर चुका है इस टीम में बघूया रंजन बारी आणि समोर गोलंदाज तो की गावातला हिमांशू बारी इथे बाकी क्षेत्रक्षण बदललं जाते 30 षटक मार्गस्थ हो इथे बाकी दादा मोठा षटका बसतो बॅक टू बॅक दुसरा पायजीत पकडलं जातं या गोलंदाजाला 30 षटक मार्गस्थ मोठा षटका बसतो बॅक टू बॅक दुसरा युनिट 4A
आणि युनिट 4B हे व्हॉलीबॉलमध्ये फायनलला पोहोचले. तर जोरदार टाळ्या असल्या दोन्ही संघासाठी. युनिट 4A आणि युनिट 4B हे दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचत व्हॉलीबॉलच्या फायनलमध्ये. प्रथमतःच 9 वर्षामध्ये पहिल्यांदाच या व्हॉलीबॉलच्या टुर्नामेंट ऑर्गनाईज केलं. चला आता मग हॅट्रिकच्या आतापर्यंत हॅट्रिक मिळत नाही. गतवर्षी आपण एक हॅट्रिक पाहिलं होती, ती म्हणजे सागर वडेच्या बॅटून. बघूया हा हिमांशू बारे हॅट्रिक घेतो का नवीन फलंदाज येतो विक्रांत. बघूया हॅट्रिक तर तुम्हाला वाचवायची आहे आणि विकेट तर तुम्हाला घ्यायचंच आहे. बघूया कशा पद्धतीने करतात. फलका धावसा केलेला भाग्य 21 धावा. 20 सलामीची जोडी तंबूत परतात की नाही होतं. एक फलंदाज बाकीचं नॉन स्ट्रायकर सध्या फलंदाजी करतोय. बघूया स्लिप बघायला मिळते तुम्हाला. यावेळेला थर्डमॅन नाही, थोडीशी डीप ठेवल्या स्लिप पाहायला मिळते. इथे बाकी चेंडू टटवलं जाते. धावसंख्या होते ती 1 ने वरती धावसंख्या होते ती 22 धावा. सुहास यादव व्हॉलीबॉल अंपायर कुठे असेल त्यांनी संपर्क करायचा आहे. सुहास यादव स्टेजवरती आहेत आलेले सुहास यादव आपण यायचं. व्हॉलीबॉलची फायनल सामना आपल्याला खेळवायचं आहे. सुहास यादव युनिट 4A आणि युनिट 4B. चला पुन्हा एकदा गोलंदाजी करताना बारी अशी सुरेख गोलंदाजी करतोय. काय बॅटिंग बघायला मिळते. क्लास बघा किती सुंदर पद्धतीने कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. सीमा पलीकडे जातो की पाहायचा आहे. 4 धावा. अति सुंदर कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. एकदा गोलंदाजी करताना बारी अशी सुरेख गोलंदाजी करतोय. काय बॅटिंग बघायला मिळते. क्लास बघा किती सुंदर पद्धतीने कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. सीमा पलीकडे. चला 1000 रुपयाचं बक्षीस आलं. 2 विकेट घेतले. तुम्ही प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये बोलत सर्वदे साहेब. येस सर, आपलं नाव सरोदे सर. 500 रुपयाचं बक्षीस इकडे आले. त्याचं जमा झालंय. खरोखर त्यांचं कौतुक करावं. तेवढं कमी 500 रुपये जमा झाले त्या गोलंदाजासाठी. त्यानंतर घेऊन जायचे आपण पुढचा चेंडू. इथे बाकी सुंदर पद्धतीने टटवला जातो. लॉंगच्या रिझल्टला इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते. अतिशय सुंदर फलंदाजी करताना गुणी खेळ तुम्हाला पाहायला बघतो. हा कोणत्या गावचा खेळाडू आहे हा? 3 षटकर धावसंख्या झाल्या ती 2 गडी बाद. 27 धावा. खरोखरच 8 षटकाचा सामना आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 3 षटक 27 धावा 2 गडी बाद. पुन्हा जाऊया एका सुंदर गीताकडे. हे काम करायचं है. और वड़े जी आपकी टीम है, आप कहाँ दिखाई नहीं दे रहे. हम ढूंढ रहे कहाँ है आप. बिल्कुल छुप गए लगते हैं हमारे दीपक वड़े जी. क्या टीम के साथ बैठे हुए हैं? थोड़े से बाहर गए. 3 षटक धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 27 धावा. 4थं षटक कोण होतं पुन्हा घेऊन येतो म्हणजे प्रशांत अंबिरे. पहिलं षटक होतं. हा बाकी खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. धाकटी डहाणूचा हा प्रशांत अंबिरे. पंचाच्या डावीकडे राईट विकेट मारा करतोय. बॅकफुटला गेला. काय फलंदाजी बघायला मिळते. खेळाडूचं कौशल्यपणा लावलं जातं. बॅक टू बॅक प्रत्येक चेंडू मिडल तो बॅट लागतो. खरोखरच कौतुक केलं पाहिजे. प्रफुल्ल कोणत्या गावचा खेळाडू आहे? डहाणूचा. हो डहाणू तो बड़ा क्रिकेट है. काफी क्रिकेटर मेरे दोस्त भी है. हेमंत है, प्रशांत है, लक्ष्मण है, प्रीतम बारी है, जैसन बारी है. काफी दोस्त है मेरे डहाणू में. इथे बाकी सुंदर पद्धतीने धावसंख्या 1 ने वाढते. आपलं खातं खोले या फलंदाजाने. फलका धावसंख्या लागते ती 29 धावा. 4थं षटक मार्गस्थ. एक मोठी मॅच. दुसरा सेमीफायनल सामनाला स्टॅक ए वर्सेस युनिट 4B असा सेमीफायनल सामना खेळला जातोय. प्रथमतः फलंदाजी करतो युनिट 4B चा संघ. एकदा पुन्हा प्रशांत अंबिरे. काय फलंदाजी बघायला मिळते. प्रत्येक चेंडू बॅटीवर घेतोय. उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. ह्याला म्हटलं जातं क्रिकेटचा किडा. आणि ज्याला क्रिकेटचं ऑफटॉप असा माहिती असेल तसाच फलंदाजी करू शकतो. प्रत्येक बॉलला त्याच्या मेरिटनुसार खेळते ते दोघेही. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी होते. भले चौकार षटकार नाही मिळत पण प्रत्येक बॉलवर धावफलक हालत आहे.
धाव चेंडू हाताळला जातोय. नवीन फलंदाज झाला बाकीचं नाव विक्रांत. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू प्रशांत अंबिरे. इथे बाकी बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तो म्हणजे थर्ड मॅचच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्रक्षण केलं जाईल आणि धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या पोहोचते ती 31 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. आर्थिक इंडस्ट्रीजच्या स्पोर्ट्स डेच्या माध्यमातून यावर्षी 2 दिवस आपण मॅचेस ठेवून खरोखर आमचे एचचे मान्यवर आहेत त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. त्याचप्रमाणे खरोखर ज्यांनी सर्वांनी सहभाग केला आहे. निशान पाटील तुमचं तर यावर्षी जास्तीत जास्त कौतुक करू. खरोखर तुम्ही अथक मेहनत घेऊन ही प्रतियोगिता पूर्ण करण्याचं काम करतायत. आमचे घरच साहेब आहेत आणि दीपक वडेची संपूर्ण टीम जी बघायला मिळते त्याचं कौतुक आहे. यावेळेला बाकी एक्स्ट्राच्या बाहेर चेंडू जातोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जातो. संपर्क कोणता होत नाही कारण बॅटची एज होते काय लेग बाईज पण अतिशय सुंदर पंचगिरी तुम्हाला बघायला मिळते. चंदन आणि सुहास यादव यांच्याकडे त्याचप्रमाणे भाग्येश ठाकूर नांदगाव यांच्याकडनं. दरम्यान 4 षटकं संपली आणि 4 षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या 2 गडी बाद 32 धावा. डीजे एक सुंदर गीत. धनराज मेहर हा दांडी गावचा सुपुत्र तुम्हाला पाहायला मिळतो. ज्या दांडी गावातून आपण असंख्य क्रिकेटपटू आपण पाहिले टेनिसच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतो. आणि काय क्लास बॅटिंग करतो सलामीचा हा फलंदाज. पुन्हा धनराज आपल्या षटकाला पुढचा चेंडू पंचाच्या डावीकडनं गोलंदाजी करतोय. स्पॅक ए संघाकडनं फुलटच चेंडू इथे बाकी स्वीप केला जातोय. डिस्प्लेच्या रिझल्टला चेंडू जातोय सेवा पलीकडे 4 धावा अमरदीप चौकार. डावीकडनं गोलंदाजी करतोय. फुलटच चेंडू इथे बाकी स्वीप केला जातोय. डिस्प्लेच्या रिझल्टला चेंडू जातोय सेवा पलीकडे 4 धावा. प्रफुल्ल परिपक्व फलंदाज तुम्हाला प्रफुल्ल बघायला मिळतो. काय फलंदाजी क्लास बघायला टान्स बघा आणि बॅकलिप किती सुंदर पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू धनराज मेहर टाकते गोलंदाजी समोर फलंदाजी करतो प्रफुल्ल. हा पहिला चेंडू डॉट जातोय त्याच्या बॅटीतून बॅकफुटला जाऊन चेंडू एक्स्ट्रा कव्हरचा रिझल्टला खेळायचा होता. चेंडूला जास्त स्पीड असता थोडा टायमिंग चुकला पण क्लास बॅटिंग बघायला मिळते. म्हणून तर म्हटलं 8 षटकं झाली की तुम्हाला अशी बॉलिंग बघायला फलंदाजी बघायला 8 षटकं मिळाली की तुम्हाला लेग ब्रेक गोलंदाजी चांगली बघायला मिळू शकते कारण त्यांच्या हातात प्राईड देऊ शकतोय. अतिशय सुंदर फलंदाजी प्रफुल्ल यांच्याकडनं तेवढी सुंदर गोलंदाजी तुम्हाला धनराजकडनं पाहायला मिळते. एकदा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथं बाकी चेंडू टटवला आहे. मिड विकेटचा रिझल्टला चेंडूच्या पाठीमागे जातो. इथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी 1 धाव तर पूर्ण होतं. बघता बघता दुसरी धावसंख्या देखील पूर्ण होते आणि धावसंख्या पोहोचते ती 38 धावा या फलकावर लागल्या जातात. तिथे कोळी गीत असून द्या रंगीत तालीम होत्या कारण तो बराच वेळ झालाय. मटणाचा दिवस आहे. चिकनचा आस्वाद आहे. दाण्याचा खार आहे. घोळचा रसा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काम बघायला मिळते. पुन्हा एकदा धनराज समोर फलंदाज येतो प्रफुल्ल. एक अतिशय सुंदर खेळी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. इथे बाकी बॅकफुटला जाऊन चेंडू टटवला आहे. चेंडू जातो डिस्कनेक्टेड डोक्यावर 6 धावा. काय फलंदाजीला बाहेर बघायला मिळते. ओहो वन ऑफ ब्युटिफुल बॅटिंग फ्रॉम प्रफुल्ल. समोर फलंदाज येतो प्रफुल्ल. एक अतिशय सुंदर खेळी त्याच्या माध्यमातून बघायला. इथे बाकी बॅकफुटला जाऊन चेंडू टटवला आहे. चेंडू जातो डिस्कनेक्टेड डोक्यावर 6 धावा. चला बघूया तर प्रफुल्ल किती धावसंख्येवरती पोहोचला. किती धावा होत आहेत. 15 चेंडू 31 धावसंख्येवरती खेळतो हा प्रफुल्ल. पुन्हा एकदा धनराज आपला पुढचा चेंडू प्रफुल्ल आहे ना. अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. आलं बघा सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या पोहोचते ती 45. 16 चेंडूमध्ये 32 धावसंख्येवरती खेळतो हा प्रफुल्ल. कोणी विचार केला नसेल की हा फलंदाज अशा पद्धतीने खेळू शकतो. मी सुरुवातीला बोलतो की 21 की सदी आर्थिक इंडस्ट्रीज में कई रिकॉर्ड लिखे जाएंगे. इतिहास लिखा जाएगा और ये काम देखने का. फिर महंगी ओव्हर शाबित इस ओव्हर की ये गेंद याला बाकी बॅकफुटला जाऊन टोलण्याच्या नादामध्ये नाही. चेंडू जातोय सरळ डॉट सरळ जातो एसटीच्या हातामध्ये. हा चेंडू जर कदाचित प्रफुल्लला मिळाला असता तर अजून एक वेगळा शॉट बघायला मिळाला.
षटक संपलाय. 5 षटकं टाकली गेली आणि धावसंख्या झाली ती 45 धावा. विजय डहाणू आगर गावातला खेळाडू. आपण कुठे डहाणू रुग्णालयामध्ये गेलो सरकारच्या बाजूला जे घर आहेत गाव आहेत ते आगर गाव. ह्या आगर गावातला खेळ तुम्हाला बघायला मिळतो. डहाणूमध्ये आगरमध्ये जायचं आणि प्रफुल्लचं घर विचारायचं, हा प्रफुल्ल बघायला मिळतो. काय फलंदाजी बघायला मिळते. गोलंदाज कोण आहे? हिमांशु बारी. बघूया अतिशय सुंदर फलंदाजी बघायला मिळते प्रफुल्ल गावड यांच्याकडे. 2019 साली उत्कृष्ट फलंदाज आरती इंडस्ट्रीच्या मॅच. इथे बाकी चेंडू त्या पुढे जाऊन टोला 6 धावा. हा काय जोरदार षटक. 90-35 रन जातोय. अतिशय सुंदर फलंदाजी बघायला मिळते प्रफुल्ल गावड यांच्याकडे. 2019 साली उत्कृष्ट फलंदाज आरती इंडस्ट्रीच्या मॅच. इथे बाकी चेंडू त्या पुढे जाऊन टोला 6 धावा. हा काय जोरदार षटक. चला आता बघ गुजरातची गरब आहेत. अतिशय गुजरातची गरब आहेत. एक आपण बघितलं असेल की फाल्गुनी पाठक इथे गुजरातची गरबे घ्यायचे आहेत. त्यानंतर अजून एक नाव आहे लक्षात थोडं विसरलं सांगतो पुन्हा. अतिशय सुंदर फलंदाजी प्रफुल्ल गावड यांच्याकडनं बघायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढे डहाणू आगरच्या खेळाडूचं पुन्हा एकदा बारी गोलंदाजी करतोय. हा इथे बाकी सुंदर गोलंदाजी खोलवर टप्पा. चेंडू सरळ बॅटने खेळायचा लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी चेंडूचा निर्धाव आणि फलका धावसंख्या लागल्यात त्या 51 धावे. सुरुवात सांगितलं की 70ची बाकी तुम्हाला मी सांगितलं सर. बघूया येणारा काळ भवितव्य सांगेल. पुन्हा एकदा हिमांशु बारी आपल्या षटकाला पुढचा चेंडू प्रफुल्ल यांना. इथे बाकी चेंडू सापडतोय फाईल एकच्या रिझनला. झेलो ते पाहायचं दरम्यान चेंडू पर्यंत खेळाडू पोहोचू शकत नाहीये. पकडू कॅच जितो मॅच. ये कॅच आपको पकडना है. टूट पड़ो तो ये बल्लेबाज आखिर तक रहेगा तो स्पीड 70-75-80 तक पहुंचा जाएगा. क्या बल्लेबाजी करे. ये 2 मिस शॉट हुए. ये पहला मिस शॉट और एक डॉट. बाकी तो 98% बढ़िया बल्लेबाजी ये कर रहा है प्रफुल्ल. मॅन फॉर डहाणू आगर. बोर्डी नरपड आगर खूप खेळाडू टेनिसच्या माध्यमातून मिळालेत आपल्याला. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू यायला बाकी हिमांशु बारी. इथे बाकी चेंडू टटवला जातोय पिढाच्या रिझनला. थ्रो करेपर्यंत फलकावर धावसंख्या 1 निवारते. काय सुंदर गॅदर केलं जाते. बघूया माझे स्कोरर आहेत आपली पंचाचं काम म्हणून यायला बाकी स्कोरिंगचं काम करे भाग्येश. 53 धावा या फलकावर. सहावं षटक मार्गस्थ आहे. अतिशय सुंदर फलंदाजी प्रफुल्लच्या बॅटीतून. अजून देखील 2 चेंडू या षटकातले बाकी. प्रफुल्ल काय फलंदाजी करताना दिसतोय आज. छोटा चेंडू आणि मोठा षटकार. 6 धावा. काय फलंदाजी बघायला म्हणजे सेमीफायनल मध्ये प्रफुल्ल गावडकडनं. बाकी प्रफुल्ल काय फलंदाजी करताना दिसतोय आज. छोटा चेंडू आणि मोठा षटकार. 6 धावा. काय चला चिखल्याचा खेळू हा प्रफुल्ल गावड. चिखलाचे असंख्य खेळाडू आपल्यावर पोहोचलेत आणि हा गोलंदाज आहे तो हिमांशु पागधरे. अतिशय सुंदर फलंदाजी प्रफुल्ल गावड यांच्याकडनं बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढे महागडे षटक आता आपण टाकल्या शक्तीनं. इथे बाकी पुन्हा चेंडू टटवला. इथे खेळू पाहिजे गडीच्या पाठीमागे खेळाडू आणि हा गडी टिपला जातो. किती धाव संख्या 45 धावावर हा गडी टिपला जातोय. जोरदार टाळ्या सुद्धा काय बॅटिंग केली. प्रफुल्ल गावड यांच्याकडनं बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढे महागडे षटक आता आपण टाकल्या शक्तीनं. पुन्हा चेंडू टटवला. इथे खेळू पाहिजे गडीच्या पाठीमागे खेळाडू आणि हा गडी टिपला जातो. किती धाव. काय हा नृत्य गाणारा खेळाडू. मी चिंचणला समालोचन ट्रॅक्टरच्या मॅच होता तिथे देखील हा व्यक्ती बघायला मिळाला. मला वाटतं याचं जागरण करतो आणि बघतो कुठे कुठे मॅच आहे. चौथं बघतोय की इथे मी समाचलन आहे फायनलच्या दिवशी हा डान्स करणारा युपीचा
बांधव आहे तो तुम्हाला 31 चेंडू 45 धावा, 4 चौकार आणि 3 षटकार. जोरदार टाळ्या फलंदाजी प्रफुल्लसाठी असायला पाहिजे. काय फलंदाजी बघायला मिळाली. चिखला गावचा सुपुत्र खेळाडू, कुठचा तर आरती इंडिजचा खेळाडू आणि फलका धावसंख्या लागली ती 59 धावा. मी सर तुम्हाला सांगितले 70-75 धावा बघायला मिळतील आणि कदाचित चित्र मग वेगळी पाहायला मिळतील. निश्चितच 70-75 धावाचे 6 षटकं झाले, अजून देखील 12 चेंडू तुमच्या हातामध्ये शिल्लक आहेत. जरी स्पॅकची बॅटिंग साईड मजबूत असली तरी बॉलिंग साईड युनिट 4-8 ची तुल्यबल आहे. आता बाकी गोलंदाजीसाठी जो मलिंगा या सामन्यामध्ये काही जास्त छाप तर सोडू शकलेला नाहीये. आता बाकी नवीन फलंदाज आलाय तो नवीन फलंदाज है तो विजय धोड़ी. अमित जी जागना पड़ेगा आपको, कम से कम रुकाना ही स्पिन को. बाकी यावेळी चेंडू यॉर्कर टाकला गेला, सरळ जातोय तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे चौकोन धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या पोहोचली 60 धावा या फलकावर लागला. सर मला वाटते 80 बघायला मिळू शकेल. 80 रन्स होऊ शकतात आणि 80 रन्स या मयूरचे 2 षटकं सामन्याचे चित्र पालटू शकतात. 80 धावा झाल्या तर स्पॅकला देखील जड जाणार आहे, हे लक्षात ठेवा. गत वर्षीचा विजेता संघ स्पॅक यावर्षी बाकी झगडतोय. मोठं द्वंद्व युद्ध इथे खेळायला मिळतं. पुन्हा एकदा अमित आपल्या शब्दाला पुढचा चेंडू. हा इथे बाकी कंप्लीट यॉर्कर, हेही नजाकत, हे कौशल्य पाहायला मिळते मलिंगाकडनं. खोलवर टप्पा यॉर्करने कोणत्याही प्रकारचं मिळू शकत नाही. मलिंगाला आता सूर सापडत आहे आणि खरोखर पाहिजे स्ट्रॉंग ओव्हरसाठी असायला पाहिजे. नवीन चेंडू त्याच्यामध्ये दुसरं तिसरं षटक देतात. मला वाटत नाही की ते द्यायला 8 षटकाचा सामना आहे. 6वा आणि 8वा षटकात जुना चेंडू असतो, तो हातामध्ये ग्रीप बसतो आणि हवा तसा तो तुम्हाला टाकता येईल. पुन्हा एकदा मलिंगा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. अमित बारी पंचाच्या डावीकडनं गोलंदाजी करतोय. इथे बाकी लेफ्टच्या बाहेर चेंडू. आज खूप स्वेर मारा त्यांच्याकडनं बघायला मिळतो. आतापर्यंत डावखुरा फलंदाज असताना मयूरला त्यांनी 2 वाईट टाकले होते. अशा प्रकारचा मला वाटतं चौथा कदाचित वाईट असा. ह्या धावा ज्या झाल्यात त्याला कारण मलिंगा देखील आहे, कारण मलिंगा चालला नाही त्याच्यामुळे स्पॅकची गोलंदाजी चालली नाही. परंतु येणारा काळकडे स्पॅककडे 8 फलंदाज आहेत. 8 फलंदाज भाग्य धावसंख्या होते ती 61 धावा या फलकावर. पुन्हा एकदा अमित बारी. पुरा बारीवाडा तोडता है तो अमित बारी आता है असं म्हटलं जात आहे. एकदा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. हा काय गोलंदाजी. ताशी 130 प्रति किलोमीटर गोलंदाजी टाकली जाते. समुद्राला जेव्हा भरती येते ना तेव्हा गावामध्ये पाणी येईल की काय अशी भीती वाटली जाते. तशा पद्धतीची ही गोलंदाजी केली जाते. काय सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. 61 धावा 7वं षटक अतिशय अप्रतिम हाताळलं जाते. जर 80 धावापासून रोखायचं असेल तर आता बाकी तुम्हाला खूप काही टिचून करावं लागेल. पण प्रफुल्ल जेवढं कौतुक करा 32 चेंडू 45 धावा. काय फलंदाजीची बहर बघितली. चिखला गावचा सुपुत्र. 80 धावा थांबवायला विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट्स हो इथे बाकी बघूया. पुन्हा खराब गोलंदाजी लेगस्टंपच्या बाहेर. आज अमित बारीची लय थोडीशी बिघडलं असं मला हरकत नाही म्हणायला. लेगस्टंपच्या बाहेर स्वर मला केला जातो. धावसंख्या 1 निवडते. 62 धावा या फलकावर लागल्या जातात. धावा. पुन्हा एकदा मलिंगा. अमित बारी पंचाच्या डावीकडनं गोलंदाजी करतोय. इथे बाकी सुंदर गोलंदाजी बॅटची कडी घेऊन जातो. हो ये क्या कर बैठे, गलत काम हो गया. लेके दौड़ के लगाते तो भी आउट हो सकता था मगर नजर हटी तो दुर्घटना घटी. इस बीच 1 रन आसानी के साथ पूरे करते हुए 63 ऑन बोर्ड. 63 धावा या फलकावर लागल्या जातात. या षटकाचा शेवटचा चेंडू खरोखर वाईड न टाकलेला असते तर अतिशय सुंदर षटक बघायला मिळालं असतं. तर आमचे सिक्युरिटी काय रक्षण करता तो कंपनी गेले किससे मिलना है आइए चेहरे पे बैठिए. अतिथि भवों का मान आप देते. उसके बाद जिससे मिलना है ऑफिस में अपने जितने नंबर से कांटेक्ट करते तो फलाना आपको मिलने आए ऐसे काम करते हैं. और आज बिल्कुल क्रिकेट का आनंद लेते. एक बार फिर अमित बारी अपने कोटे की ये गेंद. एक बार फिर गहरी हुई गेंद, खोद के डाली हुई गेंद. क्या गेंदबाजी की है, काबिल तारीफ करूंगा. वाइड बिल्कुल दिया है मगर कम से कम कोर्स काफी रुका हुआ है. तो कितना रन हो चुका है 7 ओवर के समापन के बाद 64 रन. चला एक बार पुन्हा जाऊया डीजे जवळ.
कोळीगीची जी तुम्ही धून वाजवली होती ना मगाशी, कोळीगीची धून, ती घ्या काय धून आहे हो. अक्षरशः असं वाटतं एखाद्या माझ्या सहिताईचं तिलवण आहे, लग्नाची हळद आहे, मामा मामीचं काकण आहे आणि मावशीचं मोठं अहर आहे, आत्याचं कानातले डुळे असं वाटतंय. काय वातावरण निर्माण केलं आहे, काय वातावरण केलं. यूट्यूबच्या माध्यमातून अतिशय सुंदर विश्वजित कदम हे तुम्हाला हे पोचवतोय. नाव तर चुकीचं होतंय वाटतं, सांगेल बरोबर आहे. दीप्तेश कदम, ओके. दीप्तेश कदम ही फोटोग्राफी करतोय तुमच्याकडे कॅमेरा म्हणून ज्यांनी काम केलं मागील 2 दिवसापासून. घरं बसता क्षणचित्र बघायला भेटत. आमचे दादा, आमचे अहो, आमचे हे, आमचं भाचं असं बघायला भेटेल. शेवटचा शब्द घेऊन जातोय दिनेश राऊत. हा देखील नरपलचा खेळाडू तुम्हाला दिनेश राऊत बघायला भेटेल. ऑफस्टनच्या बाहेरचा चेंडू दोन्ही हात बाहेर खेळायचं वाईट घोषित केलं जातं. फलकात धावसंख्या लागते ती बस 65 धावा या फलकावर लागल्या जातात. बघूया सर, मी 70-75 भाकीत सामना सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं मयूर आणि जे सलामीचं फलंदाज पाहायला 45 धावा ज्याने ठोकल्या. पुन्हा एकदा दीप्तेश राऊत. हा इथे बाकी खरोखर सुंदर गोलंदाजी. चेंडू पडला तो वरती उसळी मिळतोय, चेंडूला गती देतो, खांद्याचा उपयोग करतो, मनगटाचा उपयोग करतो, चेंडू थोडासा जोरात आदळतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. आतापर्यंत या सामन्यामध्ये 5 वाईट टाकले, ते मलिंगानेच मला वाटते दिले. 4 बाउंड्री 3 षटकार आपल्याला बघायला मिळाले. हा चेंडू बघूया लॉंगच्या रिझल्टला जातोय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू काही पोहोचत नाही. एक धावतो फक्त बघायला मिळते. थोडंसं लेझी क्रिकेट म्हणायला लागेल. चेंडूपर्यंत तो येत नाही, चेंडूची वाट बघतोय आणि इथे त्याहीपेक्षा खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते. बघता बघता धावसंख्या होती 3 धावा या फलकावर लागल्या जात आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती 69 धावा या फलकावर लागल्या जातात. बघा एक अनुमान असतो ना, तुम्ही समालोचन करता बरंच काही शिकायला मिळतं. बॅटिंग लाईन बघितली की तुम्ही अनुमती बांधता येते, फलंदाजी बघितली की तुम्हाला सांगता येते. मी 70चं भाकीत पोहोचवलं होतं. 69 धावा या फलकावर लागल्या जातात. सर या दोन्ही सामन्यांमध्ये आपला जो अंदाज आहे तो खरोखर तंतोतंत ठरलेला आहे. हा इथे बाकी सुंदर गोलंदाजी आणि विकेटचं पतन होतं. इथे बाकी गडी तंबूत परत दोन्ही सामन्यांमध्ये आपला जो अंदाज आहे तो खरोखर तंतोतंत ठरले. हा इथे बाकी सुंदर गोलंदाजी. बना दिया है जैसे की किसी की शान. किती आज खरोखरच माझ्या ताईंच्या, माझ्या भावाचं असंख्य लोक आज मुहूर्त आहे विवाहबद्ध होतात आणि खरोखर ज्या डीजेचं करतो राजू काय भाव डीजे काय मंडप बघायला मिळते. पुन्हा एकदा हो हो इथे बाकी लेफ्टच्या बाहेर जातो, दात मागितले जाते. बघूया पंच इशारा करतात बॅट पॅड आहे की लेग पाहिजे आहे, थोड्या वेळातच आम्हाला कळेल. दरम्यान लेग बायच्या रूपात धावसंख्या 70 धावा पूर्ण करतात. बाकीत जो म्हटलं होतं मी की एवढ्या धावा तुम्हाला बघायला मिळतीलच ह्यात कशा. आणि खरोखरच जे ओपनिंग फलंदाज झाला होता ज्याने 45 धावा केल्या, प्रफुल्ल गावड. काय बॅटिंग, काय डान्स तुम्हाला पाहायला मिळेल. तर पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू टटवला जातो लॉंगच्या रिझल्टला, मिड विकेटच्या रिझल्टला चेंडू जातो सीमा पलीकडे 6 धावा. प्रफुल्ल गावड. काय बॅटिंग, काय डान्स तुम्हाला पाहायला मिळेल. तर पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू टटवला जातो लॉंगच्या रिझल्टला, मिड विकेटच्या रिझल्टला चेंडू जातो सीमा. फायनल केली तर मॅच संपली. फायनल झाली की 20 ते 25 मिनिटं ही म्युझिक तुम्हाला नाचण्यासाठी दिली जाईल. 76 धावा फलकावर लागल्या जातात. चला काय झालंय, सेंटर बोट ते सुंदर आहे, त्याला फलका धावसंख्या 76 धावा या फलका. एक अतिशय सुंदर मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळाली. दुसरी सेमीफायनल सामना इथे बघा पुन्हा चेंडू टाकला जातो. यावेळेला बाकी बेस प्लेअरने त्याच्या कटव एक धावतो बघायला मिळते. बघा क्षेत्र खराब आणि चेंडू 2 धावा बघायला काय गॅदरिंग केलं जाते. बघता बघता तिसरी धावसंख्या देखील पूर्ण होते आणि फलका धावसंख्या 79. बघा सर, भाग्य तुम्ही तुमच्यापर्यंत केलं होतं की 80 धावाचं टार्गेट होऊ शकते आणि 80 धावा ह्या त्यांना करायचे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की 70 होईल, नंतर बघितलं की आता बाकी तुम्हाला 80 धावाचं टार्गेट मिळू शकते आणि 80 धावा. काय म्हणते हे टार्गेट बद्दल तुम्ही? सर आता स्पॅकसाठी थोडं जड जाणार आहे, कारण युनिट 4 ची जी बॉलिंग साईड आहे ती टफ आहे. स्पॅकची भले बॅटिंग मजबूत आहे पण युनिट 4 ची जी बॉलिंग साईड आहे ती खरोखर सुंदर आहे.
तर आपण बघूया येणाऱ्या काळामध्ये. आणि मयूरकडे सर्वांचं लक्ष नाही, कारण मयूरला आतापर्यंत बऱ्याचशा टीममध्ये कधी पाहिलेलं नाही आहे आणि यावर्षी पहिल्यांदा तो यावर्षी खेळतोय आणि त्याची लेग ब्रेक गोलंदाज मी माझ्या समालोचक कक्षातून पाहिला. मी समालोचक करता गोलंदाज हाताळलाय, त्या गोलंदाजाला पाहिलाय जी तो गोलंदाजी करतो आणि या विकेटवर आज जी गोलंदाजी केली त्याची 2 षटकं जर तुम्ही सांभाळली तर बाकीच्या 2 षटकं त्याच्यावर खूप अवलंबून आहे. कारण डावकुळा फिरकी गोलंदाज आतापर्यंत या तुमच्या स्पर्धेमध्ये आजपर्यंत असा फिरकी गोलंदाज नाहीये की त्यांनी छाप सोडलाय या 9 वर्षाच्या इतिहासामध्ये. पण यावर्षी हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. बघा सर, मी सांगितलं पाठवा आपल्याला वेळ नाहीये. बघा मग सामना कमी षटकाचा केला जाईल, त्याला जबाबदार तुम्ही आहात. कारण हा सामना झाल्यानंतर थोडं आरामाला द्यावा लागेल वेळ. चला स्पॅक दीपकजी सांगा 80 धावा विजयासाठी करायच्या आहेत. बघा असं असायला पाहिजे, संघ माझा होत नाही, नियमाचं पालन करा आणि फलंदाज पाठवा. वेळ बघा म्हणून तर म्हटलं ना की तुमचे चेअरमन आहे, अध्यक्ष आहे त्या कमिटीचे. बघा स्वतः असं नाही की त्यांचा संघ आहे म्हणून मला कळतं, त्याने स्वतःने आवाज दिला की चला तुम्ही मैदानात उतरायचं आहे. ते स्वतः मेहनत घेत असतात. आमची जी कमिटी आहे ते पूर्ण मेहनत घेत असतात. हे जे आयोजन आहे ते योग्यरित्या व्हावं म्हणून. 80 धावा तुम्हाला कचरा. चला पंच आमची तयार आहेत, जाऊन तर फलंदाज द्यायचं पाहिजे. बघा सर हा एक पॉईंट तुम्हाला लिहून ठेवला दरवर्षी. हा तुम्ही प्रत्येक मॅचच्या वेळेस जेव्हा घेतली तेव्हा टीम मिटिंग घ्या एक दिवस अगोदर आणि सर्व खेळाडूंना सांगा की डिसिप्लिन कसं असते. यूट्यूबच्या माध्यमातून हे तुमचे मॅचेस दाखवल्या जात आहेत, जेणेकरून तुम्ही फलंदाजी संपल्यानंतर प्रत्येक जण मिटिंग घेईल तर कसं काय होणार.
आता 12:30 वाजलेले आहेत. आपल्याला 3 वाजता ग्राउंड खाली करून जायचं आहे. फायनल आपल्याला 8 ओव्हरची खेळवायची असेल. मलिंगा चला हिमांशू फलंदाज पाठवा हो. कशासाठी थांबलात तुम्ही? 2 फलंदाज जातात, बघूया कोण जातो. सलामीची जोडी अमित बारी आणि धनराज मेहर. बघा सर्वांचं लक्ष यावर्षी असणार ते म्हणजे मयूर ह्यांच्याकडे. FCCचा खेळाडू मुरबा क्रिकेट क्लब जो आपण मागेला समाज वैती समाज मिक्स टीम बघतोय त्याचा हा खेळाडू यावर्षी तुम्हाला बघायला मिळतोय. उत्कृष्ट डावखुरा गोलंदाज त्याने छाप पाडलाय मुरब्या गटात. मुरबा नालेवडे आनगाव ह्या गटामध्ये छाप पडलाय. सफाळे एडवण ह्या किनारपट्टीमध्ये खरोखर सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. अतिशय सुरेख डावखुरा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. 80 धावा तुम्हाला बाकी आता 48 चेंडूमध्ये करायच्यात. एक अनुभवी जुने जाणकार गोलंदाज येतो. सलामीची गोलंदाजी हाताळली जाते. प्रजापती प्रदीप प्रजापती. सर मागाशी जसं तुम्ही म्हटलं ना की ह्या ज्या 2 ओव्हर आहेत ज्या पॉवर प्लेच्या आहेत त्याच्यात तुम्ही म्हटल्याप्रमाणे फक्त काल एकच टीमनी तशा रन केले आहेत. आता पाहूया स्पॅकच्या टीमकडून काही चमत्कार काही होतंय काय, कारण ह्या 2 ओव्हरमध्ये 20च्या वर जास्त कोणी रन केलेले नाही. तर पाहूया आता 80चं टार्गेट आहे. स्पॅकची टीम काय करते, कारण त्यांच्याकडून चौकार षटकारांची अपेक्षा असते नेहमीप्रमाणे. चलो तो 80 रन जीत के लिए बनाना है. दूसरा सेमीफाइनल स्पैक ए वर्सेस यूनिट 4B. पहले ही गेंद में चकमा खाने और त्रिफला हो गया. चलो तो 80 रन जीत के लिए बनाना है. दूसरा सेमीफाइनल स्पैक ए वर्सेस पहले ही गेंद में चकमा खा. काय गीत वाजवलं गेलं. करवली असती तर नवऱ्याला शोभा येते. जेव्हा गावामध्ये आपण म्हटलं बारी समाजामध्ये त्याला घोड्यावर एक लग्नाच्या एक हळदीच्या दिवशी फिरवून फुलोका म्हटलं जाते. तो फुलोका आपण कानाने आतषबाजी केली जाते. तर घातक गोलंदाजी बघायला मिळते. मधोधरी का उंचावला गेला. 80 धावा तुम्ही टार्गेट ठेवलाय आणि जर का पहिल्या 2 षटकामध्ये विकेट गेले तर गतवर्षीचा विजेता स्पॅक कदाचित अडचणीत सापडू शकतो. पण मी आता बाकी तो भूपेश्वर पण मी सुरुवातीला सांगितलंय की नॉर्थ जो हा खेळ तुम्हाला बघायला मिळतो हा जर 8 षटकर राहिला तर बाकी 41-50 धावा काढू शकतोय. आरतीचा पोलार्ड आहे तो काहीही करू शकतो. नक्कीच अतिशय सुंदर मॅचेस तुम्हाला बघायला मिळेल. काय क्षेत्रक्षण लावलाय हो. थर्ड मॅन बघायला मिळतं, गली बघायला मिळते, डीप पॉईंट बघायला मिळते, शॉर्ट कव्हर बघायला मिळते आणि एक्स्ट्रा कव्हर देखील सर्कलच्या आत बघायला. पुन्हा एकदा परेश प्रजापती PP नावाने ओळखलं जाते. इथे बघा शॉर्ट ऑफ रेंज चेंडू कटवला जातो. तो म्हणजे मिडविकेटच्या रिझल्टच्या चेंडूच्या पाठीमागे एक तो पाहायला मिळते. बघता बघता इथे क्षेत्रक्षण करतो. 2 धावा नाही, एकच धाव फक्त घेतली जाते. एकच धाव घेतली जाते. धावसंख्या 1 निवड. आपलं खातं उघडलंय ते स्पॅक ए संघाने. अतिशय रंगतदार लढत या मैदानावर खेळते. हिरवं गार असं 40 साईडला मैदान बघते. हिरवं गवत तुम्हाला बघायला मिळते. एक ट्रॅक काढलाय TVM असं तुम्हाला मैदानावरती बघायला मिळते. TVM म्हटलं की तारापूर विद्यामधून बघायला मिळते. आरती इंडस्ट्रीचा आजचा 9 वर्षामध्ये खरोखरच आणि म्हटलं ना क्लास पाहायचा असेल ते जास्त षटकं बघा. जास्त षटकाचं गेम झाला की तुम्हाला ड्राईव्ह बघायला मिळतात. स्क्वेअर कट बघायला मिळाले. बघा फलंदाज वेळ घेऊन खेळू शकतो. हो काय गोलंदाज हाताळली जाते. PP परेश प्रजापती मागील 42 वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी. संसाराची माया चालताना मुलाबाळाला खेळवताना आणि कंपनीचं काम करताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा इथे बाकी चेंडू टटवला आहे. पुरेपूर फायदा होतो की पाहायचा. एका धावेने इथे फक्त समाधान मानावं लागलं जाते. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती ती 2 धावा या फलकावर लागल्या जातात. आपण जो बघतोय तो दुसरा सेमीफायनल सामना स्पॅक विरुद्ध युनिट 4B. युनिट 4B जी आहे ना ती पण सर डॉर्क हॉर्स आहे. म्हणजे कोणी त्यांना काउंट करत नाही पण ते दरवेळेला असं खेळून जातात ना की गेल्या वर्षी त्यांनी फायनल मारली. चला बघूया. तर निश्चितच म्हणून 2019 साली हा जो तुमचा फलंदाज आहे तो उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला निवडलं गेलं होतं. आता बघा सुंदर गोलंदाजी हाताळताना PP पंचाच्या डावीकडनं राईट अमोर विकेट मारा करतोय. इथे बॅकफुटला गेला. हो हो काय सुंदर षटकार पाहायला म्हणतो. 20 डोक्यावर 6 धावा.
विजय केलं होतं. आता बघा सुंदर गोलंदाजी हाताळताना पीपी पंचाच्या डावीकडनं राईट आर्म विकेट मारा करतोय. इथे बॅकफुटला गेला. हो हो काय सुंदर षटकार पाहायला मिळतो टीस कोल्याच्या डोक्यावर. या थापा जी इसका आवाज खोलिए आप जरा, थोडा आवाज ऊपर जाइए. लास्ट कोणे तक जाना. हा हा काय बघितलंय. राजू डीजेचं कौतुक करायला पाहिजे मंडळ. बघा महाराष्ट्राची लोकधारा, आमचा गावकरी लोकल माणूस तुम्हाला डीजे ऑपरेटर बघायला. गुजराती पहले स्वतः मालक करता. अभी देखते नेपाल काठमांडू से हमारा थापा ये डीजे लेके आया. क्या क्या बना. अनेकताओं में एकता संकल्पना कहाँ रहना चाहिए तो ये डीजे के पास रहने चाहिए. वारे वाह थापा क्या कट मारे. जीरो कट ऊपर हेयर स्टाइल नॉन कट. बिल्कुल तारीफ करूंगा आपकी मैं. चला तर या षटकाराने धावसंख्या होत आहे 8 धावा फलकावर लागल्या जातात. चला घाई करा. नवीन गोलंदाज कोण येतोय. विजय थोडी. चला विजय थोडी बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. चिंचणीचा हा फलक गोलंदाज तुम्हाला बघतो विजय थोडी. तो बड़ी बल्लेबाजी है. देखा बैक फुट पे चले गए जिन्होंने थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेन की थी. प्रजापति इसके ऊपर पूरा फायर छक्के लगे. अभी 8 रन हो चुके हैं. पहले ओवर के बाद जीत के लिए 80 रन बनाने हैं. 10 के औसत से आपको रन बदल रहे हैं. कंपल्सरी चेस आहे. 80 रन बनवावेच लागतील. इथे बाकी चेंडू टटवला जातो. पूर्ण पावरचा फायदा उचलला जातोय. धनराज यांच्याकडून पहिला मोठा फटका चौकारच्या रूपाने. दुसरी ओव्हर आहे नवीन बॉल दिला जाईल. दुसरी ओव्हर आहे नवीन बॉल दिला जाईल. चला मैं कहते हैं ना कि तू शेर है तो मैं सव्वा शेर हूँ. काय मोठं बघायला मॅच भेटे. स्टॅक्स वर्सेस युनिट 4B. ओहो व्हाट अ ब्यूटीफुल मैच प्लेइंग बिटवीन टू टीम. द मैच ऑर्गेनाइज्ड बाय आरती इंडस्ट्रीज स्पोर्ट्स डे 2 डेज का अंतिम दिन है और यहाँ पे चलता हुआ ये दूसरा सेमीफाइनल मैच. स्पैक एक गत साल की विजेता और उसके पहले साल की विजेता युनिट 4B में आपस में टकरार हो रहे हैं. प्रति ओव्हर 80 रन बनाने हैं. आमचे खरंच काका ह्या मॅचचा आनंद लुटतात. खरोखर काकांकडून एक लेटर बघतो. डॉन ब्रॅडमनचं लेटरांच्या घराकडे बघायला मिळेल असे एक क्रिकेटपटूचं घरदार तुम्हाला बघायला मिळते. सरावली गावामध्ये गेले की मोठं घर सांगितलं की बाकी घर काका तुम्हाला. पुन्हा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू हाताळतोय. समोर फलंदाज आहे तो धनराज. इथे बाकी सरळ चेंडू टटवला जातो. एक धाव बघायला मिळते. इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण. एक धाव बघायला चेंडूच्या पाठीमागे खेळ जातो आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा. फलंदाज आहे तो. इथे बाकी सरळ चेंडू टटवला जातो. एक धाव बघायला पण इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण. एक धाव बघायला चेंडूच्या पाठीमागे खेळ जातो आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. स्पॅकला काहीही धोका नाही. आहा आरतीचा पोलाड म्हटलं जाते. हो हो व्हाट अ ब्युटिफुल सीन. हो इथे बाकी काय टाकला जातोय. संकल्पना मांडली म्हणजे आयुष्यामध्ये जीवदान भेटला गेलाय आणि बघूया जीवदानाचा फायदा कसा उचललाय. काल मॅचच्या धनराज पिचवर आहे तोपर्यंत स्पॅकला काहीही धोका नाही. आहा तिचा पोलाड म्हटलं इथे बाकी काय सर आपल्या पहिल्या सेमीफायनल मध्ये 2 कॅचेस सुटल्या आणि त्या 2 कॅचेसनी पूर्ण मॅच फिरवली आणि युनिट 2 फायनलला गेली. आता पाहूया ह्या जीवदानाचा धनराज काय फायदा उठवतोय. इथे बाकी चेंडू टटवला जातोय. सरळ लॉंग ऑफच्या रिझनला एक धाव तो पाहायला मिळते. इथे बघा दुसरी धाव घेतात की पायाच्या दरम्यान नाही. एका धावसंख्येचं समाधान मानलं जातं. धावसंख्या पोते 19 धावा. 18 धावा या फलकावर लागल्या जातात. आता बघा चंदन या पंचांचं कौतुक करायला पाहिजे की पंच व्यतिरिक्त ते स्कोरिंग देखील करतात. खरोखरच लक्षात ठेवा आयोजकांनी की त्यांचं किती सुंदर काम आहे. एकदा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू धनराजसाठी. इथे बाकी पुन्हा चेंडू टटवला. इथे खेळलं पाहायचंय आणि इथे बाकी 6 धावा. षटकार बघायला मिळतोय. 6 धावा षटकार पाहायला मिळतोय. ओहो व्हाट अ ब्युटिफुल शॉट फ्रॉम धनराज. सर कॅचेस विन मॅचेस आणि हे दुसरं जीवदान भेटत आहे. ठेवा आयोजकांनी की त्यांचं किती सुंदर काम आहे. एकदा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू धनराजसाठी. इथे बाकी पुन्हा चेंडू टटवला. इथे खेळलं पाहायचंय आणि इथे बाकी 6 धावा.
मॅचला जाताना घराघरातून लोक घरदार सोडून काय येतात ह्या आर्थिक इंडस्ट्री मॅचेस बघण्यासाठी क्लास तुमचा वरचा बघायला मिळतो. ज्या पद्धतीने 2-3 लाखाच्या मॅचेस आम्ही करतो तशा पद्धतीचा क्लास इकडे बघायला मिळतोय. अतिशय सुंदर फलंदाजी धनराज मेहर. या षटकाला शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना हा बघ्याचा महागडा गोलंदाज बनतो. या गोलंदाजाचं नाव आहे ते विजय थोडी. इथे बघी बॅटची कडी घेऊन जेतो जातो तो म्हणजे फाईन लेग त्या रिझल्टला. इथे बघी धावसंख्या 1 ने वाढते. तर 2 षटका पॉवर प्लेची संपलेत आणि फलका धावसंख्या लागली ती 25 धावा. आता बाकी या षटकात 17 धावा तब्बल निघाल्यात. बघा दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा वसूल केल्यात. आता बाकी 6 षटकामध्ये तुम्हाला 55 धावा काढायच्या आहेत. 25 धावा जमा केल्यात. डीजे अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मुंबईची सावा. चला टीम मीटिंग कमी करा. थोडीसं बॉलिंग अटॅक अगोदर चालू करायचं आहे. चला आता बघी कोण येतो. मयूर नावाचा गोलंदाज येतो की पाहायचंय. नाही, मयूरला पुन्हा पाचरण केलं नाहीये. हा मुरब्याचा MCCचा खेळाडू तुम्हाला मयूर बघायला मिळतो. डावखुरा फिरकी गोलंदाज यावर्षी पहिल्यांदा या संघामध्ये सामील झाले. उत्कृष्ट गोलंदाजी अनेक सामन्यात त्याने माझ्या समालोचना करताना मी या गोलंदाजाला पाहिलंय. अब तो आपको तारे जमीन पे लाने पड़ेंगे क्योंकि सूरज सूरज की पहर का बढ़ चुकी है. पशु पक्षी अपने घर में जा पड़े क्योंकि बादल बिजली बरसात किसके बैट से धनराज के बैट से निकल पड़ी है. सुनाने के संकेत बता चुके हैं और वेधशाला ने बताया वादळ होऊ शकतोय. इस तरफ से बल्लेबाजी धनराज की हो रही है. आने वाला झाडाच्या पारंब्यात थांबल्यात. हवा चूक चुकी है क्योंकि धनराज बह चुका है और मयूर आपको वैयक्तिक 17 धाव से खेलते हो. मगर मयूर जो मैंने देखा है पलों में आपको ये काम करना पड़े. आप रूट गए तो मैच चूक चुका है. आणि फिर मयूर विरुद्ध धनराज कसा सामना होते याच्यावरच या सामन्याचा निर्णय चला होणार. बघूया. मयूर आतापर्यंत असंख्य सकाळी आपला गाजवलाय. आपल्या षटकाला पुढचा पहिला चेंडू. इथे बाकी सुंदर चेंडू हुई. खूप घुमा के खिलाते हैं. जसं भवरा फिरतो ना तसा चेंडू फिरवला जातो. काय गोलंदाजी हाताळतोय हा मुरब्याचा गुणी खेळाडू. MCC मुरबा म्हणजे मुरबा क्रिकेट टोळ 8 चेंडू 17 खेळतो म्हणजे धनराज. एकदा पुन्हा मयूर आपल्या षटकाचा पुढचा चेंडू मणिंदर सिंह संघ अक्रॉस होते. इथे बाकी शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. कदाचित षटकार पाहायला बाल बच गए आप क्योंकि एक बार धनराज की बैट जो लगती है वो धनराज को मालूम है कि ये 2 ओवर में कम से कम 10-12 रन आए तो भी चलेगा क्योंकि बाकी गेंदबाजों को हम टारगेट कर सकते हैं. बड़ी चुनौती है इनके सामने खेलना. भले को नचाया है ऐसे गेंदबाज है. मी 3 ते 4 वेळा त्याचं समालोचन केलंय. काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज. सर एक बात मुझे बोलनी पड़ेगी. हर बार हम खेलते हैं तो बॉल बहुत गायब होते हैं लेकिन इस बार 6 कम बैठ रहे हैं. तो धनराज के बैट से हम उम्मीद करें कि 6 और बॉल दोनों गायब हो जाए. इथे बाकी खोलवर टप्पा. डायरेक्ट हिट कदाचित बाद झाले असते आणि स्ट्राईक फलंदाजाला का समजत नाही की हा विकेट की आहे मला क्रीज सोडायचं आहे. ओहो व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. काय सुंदर 3 चेंडू 1 धावाचा प्रयत्न दिलाय. पुन्हा एकदा मयूर आपल्या षटकाचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट मानाकडून अक्रॉस. यावेळेला बाकी पंच दोन्ही हात बाहेर काढतात. वाईड घोषित केलं जाते आणि फलकाव धावसंख्या लागते ती 27 धावा. पहिला वाईड या इनिंग मधला आपण बघतो. युनिट 4B विरुद्ध स्पॅक दोन्ही विजेत आहेत. 1-1 वर्षाच्या अगोदरचे. एकदा आपण आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू हलक्या बॅटिंग ड्राईव्ह केला जातो तो म्हणजे डीप पॉईंटच्या रिझल्टला. इथे बाकी सेक्टेशन करेपर्यंत फलकाव धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 28 धावा. बिल्कुल कांटे की टक्कर हो रही. कहते हैं ना तुमने मटन लाया है तो मैं चिकन लाया हूँ. आपने चिकन फ्राई है तो मेरा मच्छी फ्राई है क्योंकि संडे को मंडे कैसा करना है ये आपके हाथों में है. आने वाला पल ही बता पाएगा कौन जीतेगा 2021 की ये ट्रॉफी. आर्थिक इंडस्ट्रीज क्या सुंदर ऑर्गेनाइजेशन किया और एक ग्राउंड जहाँ से शार्दुल ठाकुर मिला है, हार्दिक तामोरे मिला है, साईराज पाटिल मिला है, सिद्धार्थ अकरे मिला है. ऐसे ग्राउंड के ऊपर एक बार फिर ये हवा में देखना है क्या ये छक्का पाएगा और ये 6 रनों के लिए बेहतरीन बल्लेबाजी. स्पैक डिवीजन वड़े जी काफी पीछे आपने क्योंकि आपके सांप भी छुपे रुस्तम निकले हैं. भाई शेर तो 1.25 शेर.
पुन्हा हा यावेळेला बाकी शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅटीशी काही संपर्क होते, चेंडू जातोय फाईन लेगच्या रिझनला एक धाव तर बघायला मिळते. इथे बाकी बघता बघता दुसरी धाव देखील पुढे थोडंसं गट्ट्या यष्टीरक्षण म्हणावं लागेल. चेंडू वाईड असं आपल्याला पकडायचं आहे. 22च्या रूपात 3 धावा बहाल केल्या जातात आणि फलकावर धावसंख्या लागते ती 37 धावा या फलकावर लागल्या जातात. 3 षटकं 37 धावा. रेट तर खूप सुंदर चाललाय, नो डाऊट. तुम्ही अजून 7 धावाने पुढे आहात. तर फलंदाजी बघायला धनराजच्या बॅटीतून इथे बाकी चेंडू तटवला जातोय. काय खेळ होतं का पायाचा चेंडू जातोय तो म्हणजे मिड विकेटच्या रिझनला एक धाव तो फलकावर लागलीच जाते. बघा दुसरी धाव होती की पाय नाही, धावसंख्या होती 38 धावा या फलकावर लागल्या जातात. दरम्यान 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या लागल्या 38 की एकच विकेट फक्त गेलाय आणि पूर्णतः मॅच याच्या हातामध्ये हा फलंदाज राहिला ज्याला आरतीचं पोलाड म्हटलं जाते. धनराज दर्शेंगे तो मैच जीतेंगे. धनराज को लपा लिया तो काफी मुश्किल पैदा हो जाएगी. 25 धावसंख्येवर धनराज खेळतोय. बघूया जी धावसंख्या 45 केली होती त्या फलंदाचं नाव होतं अतिशय सुरेख फलंदाजी बघितलं सलामीचा फलंदाज युनिट 4B चा प्रफुल्ल गावड. ह्याचं जेवढं कौतुक करावं थोडं तशाच पद्धतीचं प्रत्युत्तर दिलं जाते धनराजकडनं. काय शॉट्स बघायला हवे, बॅकफुटला जातो, रिदम बघतो, थोडासा शफल होतो आणि मिड विकेट बुडांचा पट्टा त्याने हातात पकडला की इथे मला षटकार मारायचे. 3 षटकं हाताळली गेली. 3 षटकामध्ये 38 धावा फलकावर लागल्यात. तुम्हाला प्रति षटक 10 धावा करायचे आणि विजयासाठी तब्बल 80 धावा या स्पॅक डिव्हिजनला करायचे आहेत. चलो नए गेंदबाज कौन है? परेश प्रजापति. एक बार फिर प्रजापति अपने कोटे की ये गेंद, एक बार धनराज आगे निकल के आया तो उसको खेल दिया, डिस करने की तरफ हल्के से मोड़ दिया है. तब तक 1 रन पूरा करे. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन. बिल्कुल कड़ा मैच. किसने सोचा नहीं होगा कि 80 रन आसानी के साथ चेस किए जा सकते हैं. अब तो हवा भी बहने लगेगी क्योंकि बिखरे हुए बादल को छुपा के रखा था. अपने बैट से सूरज को निकाला और अपने बैट से कल्पना स्ट्रोक सबके सामने रखते हुए मुझीशन जैसे बजाते ऐसे बल्लेबाजी करते हुए धनराज. एकदा पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू इथे बाकी ये बल्लेबाज को स्ट्राइक रोटेट करनी चाहिए था. बड़ा शॉट खेलना चाहते थे. कद से छोटे बिल्कुल गुंडप्पा विश्वनाथ की याद आ रही है हमें. यही बल्लेबाज है जिसने कल चौके और छक्के मारे हैं, जिनका नाम है भूपेश मेहर. एकदा पुन्हा परेश प्रजापति गोलंदाजी हाताळतोय. बघूया बैकफुट पे चले गए सीधा गेंद इस पर के ऊपर 6 रनों के लिए. भूपेश मेहर. एकदा पुन्हा परेश प्रजापति गोलंदाजी हाताळतोय. बघूया बैकफुट पे चले गए सीधा गेंद इस पर के ऊपर 6 रनों के लिए. आणि इथे बघता धावसंख्या 1 निवडते आणि 46. याच्या पायाला काही प्रॉब्लेम झालेला मला दिसतोय. काल बॅट लागलेल्या 46 धावा. पुन्हा परेश प्रजापती धनराजसाठी. इथे बाकी बघूया पंच काय म्हणतात. नेक्स्ट ते खूप बाहेर चेंडू. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती 47 धावा या फलकावर लागल्या जातात. आपण बघतो दुसरा सेमीफायनल सामना. पुन्हा एकदा धनराज सामना करतो परेश प्रजापती यांचा. इथे हो बॅटची कड घेऊन चेंडू जातोय. बघूया इथे झेल सुटला जातो की काय पाहायचं आहे. हो झेल लेग बायच्या रूपामध्ये असं या झेल बायच्या रूप. धावसंख्या 1 निवडते. 48 धावा फलकावर लागल्या जात आहेत. क्या क्रिकेट खेली जा रही है. बिल्कुल बड़ा क्रिकेट हमें देखने मिल रहा है. कहना था ना की ईट का जवाब पत्थर से मिलेगा. काय द्वंद्व युद्ध चेंडू पैसे बघायला मिळते. इथे बाकी क्लेवर क्रिकेट ह्याला म्हटलं जाते. अक्कल हुशारीने चालायचं आणि सशासारखं धावायचं म्हणजे 2 हात. काय क्रिकेट बघायला मिळते हो. 50 धावा फलकावर लागल्या जात आहेत. डीजे 50 ऑन बोर्ड. किती धावसंख्या खेळतोय. चंदन माझे स्कोरर आहे सांगतील. सर कॉमेंट्री बॉक्स पण कोण घेणार. कोण नाही. कॉमेंट्री बॉक्स पण कोण देणार. आपण कसं म्हणता सर. 26 धावावर खेळतोय चंदन. 12व्या खेळाडूचं काम असते पाणी नेण्याचं. आपला कोण 12वा खेळाडू बसायला तयार नसतो. एकमेव ऑर्गनायझर तुम्ही असता की संपूर्ण ग्राउंड फिटला काम करत. बाकी फक्त कमिटीवर नावं आहेत की कशासाठी. सर्व कमिटी मेंबर ही मॅच होण्याच्या आधी पॅव्हलियन मध्ये या. सर्व कमिटी मेंबर्स ही मॅच होण्याच्या आधी संपण्याच्या आधी पॅव्हलियन मध्ये या.
फक्त निशान पाटील आम्हाला दिसतोय जो वणवण फिरतोय आणि जंगलाला वणवा लावून आग विझवण्याचं काम करतोय. तसं निशान पाटील ही आर्थिक इंडस्ट्रीची टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यासाठी लाख मोलाचा वाटा उचलायचं मला हरकत नाहीये. खरी गोष्ट आहे, गेल्या 2-3 वर्षापासून निशांत खरोखर मेहनत घेतोय. आणि आम्हाला मोगरे मॅडम गत वर्षी जे ज्यांनी कार्य केलं होतं यावर्षी आम्हाला मोगरे मॅडम पुढे दिसत नाहीये. काल फक्त त्यांना पाहिलंय, आज बाकी दिसत नाही, पण असंख्य कामं त्यांना वाटून दिलेत. 24 चेंडू आणि 30 धावा. मैच अभी भी बन सकता है. धनराज को पकड़ेंगे तो मैच जीतेंगे. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो प्रफुल्ल गावड ज्याने 45 धावा काढल्या होत्या. झाई गावचा हा सुपुत्र म्हणून त्याला ओळखलं जाते. कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. 24 चेंडू मध्ये तुम्हाला धावसंख्या व्यक्ती म्हणजे 30 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी तुम्हाला धनराजकडनं बघायला मिळते. तेवढी चांगली सुंदर साथ देतोय हा दुसरा फलंदाज. त्याचं नाव आहे ते म्हणजे भूपेश मेहर आणि धनराजचं सरनेम आहे धनराज मेहर. तो बिल्कुल दोनों मेहर परिवार के खिलाड़ी काफी खेलते हैं. एक बार जिस तरह से 45 रन आपने बनाए थे प्रफुल्ल गावड़, अब इस बार कैसे करते, क्या धनराज को रोक पाएंगे? नहीं जी जी में गेंद डालना चाहते थे, फंसाना चाहते थे. गेंद वाइड के रूप में हमारे जो अंपायर है भाग्येश ठाकुर ने वाइड करार दिया तो स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 51 रन. जोरदार स्पैक, तालियां बजाइए. रनों की बरसात फाइनल तक लेके जाएगी. एक बार फिर गेंदबाजी करते हुए ओहो यहाँ पे फुल टच गेंद, बाल बज गए. लो फुल टच म्हटलं की घातक चेंडू. लगा तो तीर नहीं तो फिर फकीर बन के बाहर निकलते हैं. क्रिकेटचा घात लो फुल टच बघायला मिळतो. रोम में भरा हुआ मॅच. एका साईडला इंद्रधनुष्याचा पट्टा बघायला मिळतो. एका साईडला हिरवगार टी शर्ट घालून झाडाच्या सावलीत युनिट 4B पाहायला मिळतोय. एका साईडला तुम्ही बघितलं की इंद्रधनुष्याचा पट्टा भगवा कलर हिंदू हृदय समजलं. इथे चेंडू टटवला जातो तो मिडविकेटच्या रिझनला 1 धाव बघायलाच मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 52 धावा या फरकावर लागल्या जातात. 80 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहे. आजच्या दिवसातला 8 षटकाचं सामन्याचं रंगचित्र कसं बदललं जाते. 8 षटकं बघितली की क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच हा 2 दिवसाचा मॅच ऑर्गनाईज केला. यापुढेही अशाच करत राहा. सर 8 षटकांमध्ये जसा फलंदाजाचा क्लास दिसतोय तसा गोलंदाजांचा देखील क्लास दिसतोय. पहिली जी सेमीफायनलची मॅच झाली त्याच्यात दोन्ही संघांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली. गावड आता आपण त्याची सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू समोर फलंदाज येतो म्हणजे मेहर असं बघायला मिळतंय. इथे बाकी आयाला बाकी त्याने क्लेवर बॅटिंग केलाय. चेंडू तिने ढकलून दिलाय तर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. इथे बाकी एका धावसंख्येवर फक्त तुम्हाला समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती 53 धावा. अतिशय सुंदर षटक हाताळलंय. आतापर्यंत 3च धावा या षटकामध्ये दिलाय. त्या म्हणजे गावाने 1 to go. अजून एक चेंडू येण्याचा बाकी. 2 to go आहे. 4 चेंडू झालेत. इथे बाकी चेंडू टटवलाय. चेंडू जातोय 6 की 4 धावा. धावसंख्या 4 निशी वाढतात. धावसंख्या पोहोचते 57 धावा. विजय चेंडू झालेत. इथे बाकी चेंडू टटवलाय. चेंडू जातोय 6 की 4 धावा. 4 धनराज सर मी तुम्हाला सांगितलं की धनराजीने 40 धावा काढायला सामना जिंकू शकतो. तसं चित्र बघायला 31 धावसंख्येवरती अजून देखील नोट आउट आहे. पुन्हा गावड आपल्या षटकातला पुढचा चेंडू धनराज यांना. इथे बाकी चेंडू फ्लिक केला जातो. फाईन लेखराजीला चेंडू धावतोय सीमा पलीकडे पलटून की पाय आणि बघता 4 धावा. काय फलंदाजी धनराजच्या बॅटिंग बघायला मिळतंय. नोट आउट आहे. पुन्हा गावड आपल्या षटकातला पुढचा चेंडू धनराज यांना. इथे बाकी चेंडू फ्लिक केला जातो. फाईन लेखराजीला चेंडू धावतोय सीमा पलीकडे पलटून की पाय आणि बघता 4 धावा. म्हणजे थोडा उशीर लागेल पण ते एक गीत होतं मागील 7 वर्षापासून. हळद लावलं की ते गीत असायचं. बदामाच्या झाडाखाली प्रेमा रांगोळ्या काय. हे गीत लावलं की तुम्हाला स्पॅकचे सर्व खेळून असतात देखील. का सावलीमध्ये राहायचं ते बदामाचं झाड असं समजा आणि झाडाखाली हळद लागली की स्पॅक विजयी झाला की नाचतील. पण अभी भी कुछ कहा नाही जा सकता है. गावडच्या फलंदाजीवर पाणी फिरलं जाते ह्या गोलंदाजीच्या चुकीमुळे. आता बघूया पूरी आपके ऊपर है. मैंने तो काफी कहा है मगर मयूर अगर ये मैडम ओवर डालेंगे या 2 ही 3 रन देंगे तो मैच काफी आगे बढ़ जाएगा. 18 चेंडू 19 धावा. सर भूपेश मेहर भी अपना कहर दिखाते हुए. बिल्कुल छोटा पैकेज बड़ा धमाका मेरे को कहते हैं. और धनराज आपसे तो उम्मीद ही रखी थी इन्होंने कि पोलार्ड आर्थिक इंडस्ट्री का. हाँ
इथे सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. 19 धावसंख्येवर खेळतो हा तुम्हाला बघायला मिळतो. खेळतो म्हणजे भूपेश मेहन. मयूर आतापर्यंत सुंदर गोलंदाजी हाताळतो. पहिलं षटक त्याच तुलनेनं खराब टाकलं होतं. आता एक चेंडू टाकून डॉट टाकला. पुन्हा मयूर आपल्या षटकातला हा पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू जातो धावपाचा चान्स. इथे हाणाने के बीच में आणि इथे बाकी सुसाइड मोठा धक्का तो गडी परत चेंडू स्विंग झाला. लेग ब्रेक केला. आवाक्या बॅट्समॅनला गेला आणि मोठा झटका. तो षटकातला हा पुढचा चेंडू. चेंडू जातो धावपाचा चान्स. इथे हाणाने मोठा धक्का असतोय. तर भूपेश आणि 13 चेंडू मध्ये 19 धावा केल्यात. आता नवीन फलंदाज कोण येतोय? हेमांशु बारी. बागदारे माफ करा मला बारी होतं का नावं माहिती आहे. आता बाकी येतोय नवीन फलंदाज हेमांशु बागदारे. बघूया धनराजवर पूर्ण जबाबदारी. पुन्हा एकदा मयूर आपल्या षटकातला हा पुढचा चेंडू. बॅकफुटला गेला चेंडू टटवला. षटकार मिळतो की पाहायचा आणि बघता बघता चेंडू जातो सीमा पालिका. त्याला आवाज होतोय. 6 धावा. बघूया धनराज कितीवर पोहोचतोय. पूर्ण जबाबदारी. पुन्हा एकदा मयूर आपल्या षटकातला हा पुढचा चेंडू. बॅकफुटला गेला चेंडू टटवला. षटकार मिळतो की पाहायचा आणि बघता बघता चेंडू जातो सीमा पालिका. 67 धावा फलकावर लागल्या जातात. अजून 13 धावाची आवश्यकता. धनराज खेळतो 41. काय बॅटिंग क्लास बघायला मिळेल धनराजकडनं. धनराजचीच कॅच सोडली. धनराजचा कॅच किती महागात पडतो आपण पाहिलाय. इथे बाकी चेंडू टाकला गेला सरळ सुप्त. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. पण महागडे षटक हाताळण्याची उमेद आम्ही तुमच्याकडून पकडे. येणाऱ्या भाविकाला तुम्ही सुंदर गोलाही टाकू शकतात. धनराजचा जो झेल सोडला होता पॉईंटला तो किती महागात पडतो हे तुम्ही बघतात. पूर्ण मॅच त्याने खेचून घेतलाय. आणि मी सुरुवातीला सांगितलं ये कॅच कुछ कुछ याद आपको दिलाएगी. एकदा पुन्हा शॉट आपले यायला बाकी स्क्वेअरच्या रिझनला बघूया. झेल होते की पाहायचं चेंडूच्या पाठीमागे खेळाडू आणि इथे झेल सुटला जातोय. एक सोपा झेल सुटला जातो परेश प्रजापती प्रदीप प्रजापती यांच्याकडनं. आणि धावसंख्या 1-2 धावसंख्या होती ती 68 धावा. अजून देखील 12 धावाची आवश्यकता विजयासाठी. काय गोलंदाजी पाहिली होती. काय फलंदाजी बघायला. जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला तो ह्या खेळाडूने. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. मयूर इथे बाकी चेंडू फ्लिप केला जातोय स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. इथे बाकी धावसंख्या 1 वाटेल. बघता बघता धावसंख्या 2 पूर्ण होत्या. धावसंख्या होते ती 70 धावा. या फरक 12 चेंडू आणि 10 धावाची आवश्यकता. टीजे सर पाहिलं ना. धावसंख्या उभारचा सामना जिंकून उसकुंड धावला योगदान मिळालं. आता तो पुरेपूर फायदा उचलतो. आता बाकी आपल्या षटकाला पुढचा चेंडू तो फुलगावर. ओहो देर हो चुकी है मगर कहते ना कुछ देर ना हो जाए मुझे देर ना हो जाए. तंबूत परत धनराज किती धावा काढल्यात बघा. ते डीजे थांबा जरा. या फटक्याची खरोखर धनराज 42 धावसंख्या काढून तंबूत परततोय. जो जीवदान मिळाला त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचलला. कहताय ना की चान्स मिळत आहे. सर काय करूया सांगा ना. वीस चेंडू 42 धावा काढल्यात. आता बघी 10 धावाची आवश्यकता. 11 चेंडू 10 धावाची आवश्यकता. चला आमच्या आरतीचे इकडचं नैरोप तिकडे देणार आणि मॅसेंजर म्हणून असंख्य सुखदुःखाचं काम करणार ज्याने आरती ड्रग्स आणि आरती इंडस्ट्रीजचे असंख्य महत्वाचे काम
आपलं उसमध्ये पोचताना त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील घरत काकांचं आमचे घरत भाऊ. त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. जे प्रेम तुम्हाला आरती ड्रग्स आणि आरती इंडस्ट्री कडून मिळालंय, खरोखरच मुंबईला विचार की काका आले म्हणजे काहीतरी आलं असं प्रत्येकाच्या मनात वाटणार. आमचं घरात काका स्वागत केलं. दरम्यान झेल सुटतोय, सुंदर गोलंदाजी हाताळली जाते ठाकूर यांच्याकडनं आणि ते झेल सुटला जातोय. धावसंख्या 1 धावसंख्या होते 72. अजून 8 धावाची आवश्यकता. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू इथे बाकी चेंडू पेटवलाय, झेल की पाहायला आणि इथे चेंडू आणि जातो हा गोल. डीजे नऊ चेंडू 2 धावा. इथे बाकी चेंडू माण्याचा चुकला जातो. 1 धाव धावबाचा चान्स दरम्यान नाही. इथे बघता बघता 1 धाव देखील पूर्ण होत्या. धावसंख्या होते इथे पायचीत दिलं गेलंय. यस तुम्ही प्लम लेग बिफोर असाल, नो डाऊट. आपल्याला वाटतं तुम्ही शफल होऊन खेळला होता, आउट असणारच त्यामुळे दिलं गेलंय. तर पायचीत चपील केलं गेलं आणि विकेट इथे जाते. जर झेल तुम्ही पकडले असते धनराजचा, तो झेल जर पकडला असता तर सामना कुठच्या कुठे फिरला गेला होता. कारण एकमेव जो फलंदाज होता ज्याचा टार्गेट टान्स बघतो, प्रत्येक चेंडू बॅटेड घेतला. खरोखरच ज्याने 45 धावा काढल्या त्या खेळाडूचं पाहिजे प्रफुल्ल गावड. सामना संपला की प्रफुल्ल गावड तुम्ही आमच्याशी भिडायचं आहे. प्रफुल्लजी सामना संपला की तुमच्याकडे यायचं आहे. जे 2 झेल हा झेल जरी पकडला असता तरी 2 धावा गेल्या असता. पण स्पॅक डिव्हिजनचं कौतुक. आणि तुम्ही सांगितलं का आरती इंडस्ट्रीजचा पोलार धनराज बघायला भेटतो आणि मी तुम्हाला सांगितलं की धनराजने 40-42 धावा काढला तर सामना विजयी होईल. भाकीत आतापर्यंत मला वाटतं की माझं खरं ठरलंय. तर किती धावा हव्यात? 2 धावाची आवश्यकता विजयासाठी. यानंतर बाकी 9 वर्षानंतर तब्बू फायनलमध्ये पोचणारा युनिट 2चा संघ आणि यावर्षी पुन्हा स्पॅक फायनलमध्ये पोहोचते गतवर्षीचा विजेता. तर बघूया कोण जिंकेल कोण हरेल. येणारी वेळच तेव्हा सांगेल. एकदा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा धावबाचा चान्स आणि इकडे पुन्हा आपल्याला पुन्हा गडी बाद. इसे तो कहते हैं हारे हुए बाजी को बाजीगर कहते. हारे हुए बाजी जिंकतो तो बाजी कहते. याला संघर्ष म्हटलं जाते, जिद्द म्हटलं जाते. विजय हे गाणं वाजू नका. त्याचा आवाज तुम्ही ऐका, वेगळा शब्द ऐकू येतो. हे गाणं वाजूच नका ना. त्या लोडाने का आपल्याला पैसे दिलेत का? तर त्याने ऍड केली असते. माझा फ्लॅट काय 2-3 लाख रुपये आमच्या मॅचेससाठी ते ऍड दिली असते. आम्ही ते गीत वाजवलं असतं. कशासाठी वाजवायचं? त्याची ऍड काय करायची गरज आहे आपल्याला? एवढं सुंदर आरती इंडस्ट्रीचं गाणं गा. कोरोनामध्ये असंख्य योद्ध्यांना तुम्ही मदत केली. आरती ड्रग्सने 17 कोटी दिलेत प्राईम मिनिस्टर स्कीममध्ये. आरती ड्रग्स आरती इंडस्ट्रीने दिलेत. इंडस्ट्रीमधून सर्वात मोठा वाचा आरती ड्रग्स आणि आरती इंडस्ट्रीच्या कोरोना काळासाठी प्राईम मिनिस्टर पंतप्रधान निधीसाठी आणि बाकीच्या राज्यांनी देखील दिला. पण ह्या 2 कंपन्या आहेत, कधी आपलं नाव पेपरात झळकवत नाहीये. विजय चला 2 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. 78 धावा. फलका काय षटकाराची आतषबाजी बघायला मिळेल. धनराज राजाओं के राजा के प्रजापति कैसे रहते ऐसा काम धनराज ने किया है. बिल्कुल धन रूप के धन के रूप से रन बटोरे. एकदा पुन्हा इथे बघा सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. हो या गुणी खेळाडूचं कौतुकच करायला पाहिजे. आणि या खेळाडूचं नाव आहे ते प्रफुल्ल गावड. तर 6 चेंडू 2 धावा. घरचे काय म्हणतील ते झेल जो सुटला 0 धावसंख्येत धनराजच्या पॉईंटच्या वर झेल सोडला आणि त्यानंतर तब्बल धनराजने 42 धावा ठोकल्या. तो 0 धाव्यावर धनराज जर बाद झाला असता कधी सामन्याचं चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. नक्कीच जर झेल पकडला असता तर E50 संघांचं वर्चस्व जास्त असतं. परंतु आता त्यांनी जो सामना गमवला जमा आहे तरी बघूया. आता 2 रन्सची कंपल्सरी चेस आहे त्याच्यामुळे शेवटचं षटक आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होत असते. तर हे दोन्हीसाठी आता चॅलेंजर्स आहे. तर 6 चेंडू 2 धावा. क्षेत्ररक्षण कसं लावलं जाते बघूया. शॉर्ट मिड ऑन शॉर्ट पॉइंट शॉर्ट. बॉलर्स नेम विजय. ओके सर. चला विजय 6 चेंडू 2 शॉर्ट मिडल बघायला मिळेल. शॉर्ट मिड ऑफ बघायला मिळेल. शॉर्ट मिड विकेट बघायला मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेग बघायला मिळेल. हो रंगभूमि में पूरे घेर के रखा उन्हें. एकदा पुन्हा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. ओहो ये तो काम खराब कर दिया विजय ने. आपने विजयी आपको होना था. इस गेम से तो विजय पर लेके कर चुका है.
चला बघूया आता पुन्हा पण हा सामना संपल्यानंतर त्या ज्याने 42 धावा ठोकल्या होत्या त्या फलंदाजाला भेटणार त्या गावडचं नाव म्हणजे आणि अशा पद्धतीने आपण बघतोय विजय होतो प्रफुल्ल गावड आपण इकडे यायचं प्रफुल्ल गावड बॉल इकडे प्लीज प्लीज डीजे डीजे थांबा प्रफुल्ल गावड बॉल इकडे द्या प्रफुल्ल गावड चला प्रफुल्ल गावड ह्या खेळाडू इकडे यायचंय बॉल इकडे डीजे थांबायचं प्रफुल्ल गावड या ना इकडे प्रफुल्ल गावड घेऊन यायचं इकडे असं हार जीत असते मॅचेस बघायला मिळतात प्रफुल्ल गावड डीजे